मित्रांनो, तुम्हाला झाडी, झुडपं असे मोठे-मोठे झाडं आवडतात का? चला, तर आम्ही आज चाललोय आमच्या बिल्डिंगच्या मागे असणाऱ्या जांभळांच्या मळ्यात. हे जांभळांचे मळे कसं सार्वजनिक आहे, तिथं कोणी असं म्हणजे कुणाचे घेतलेले नाही ते मळे. तर प्रत्येकजण सोसायटीमधले जातात, तिथले जांभळं तोडून आणतात. जे शुगर पेशंट वगैरे आहेत, ते खास करून जांभळं जमा करतात आणि त्याचा ज्यूस वगैरे बनवून ते पितात. तर आम्ही आलो तिथे आमच्या बिल्डिंगच्या मागच्या जांभळांच्या मळ्यात. तर हे बघा, हे जांभळं वेचणं सुरू झालं आहे. हे माझं पिल्लू जांभळं जमा करून टाकतंय आणि हे आम्ही चाललो आहे जांभळाच्या मळ्यात. तसं तर मित्रांनो, फळं कोणतेही गोडच वाटतात, पण जे फुकट मिळालं, जे तोडून खाता आले, ते फळं अजून जास्त गोड वाटतात. तर पहा, ही आहे आज सारे जांभळाचे झाडं. खूप सारे झाडं आहेत तिथे. एकदम असं म्हणजे असं वाटते ना की गावाकडंच हे गावाकडल्यासारखी फिलिंग येते सगळी इथं. आणि हे बघा कसं शेतात बसल्यासारखं बसलं माझं लेकरू. आणि एवढे जांभळं मिळालेत आम्हाला. हे बघा कसं जांभळाचा सडा पडलेला आहे. बरेच लोक इथं वेचायला येतात, तरी पण हे एवढाले जांभळं नास होतात. आणि हे जांभूळ एवढं गोड आहेत ना की बस काय सांगणार. पैसे देऊन घेतलेले कोणत्याही गोष्टीत एवढा आनंद नसतो, जेवढं स्वतः जाऊन तोडून किंवा तिथले खालचे जांभळं वेचून खाण्यात जेवढी मजा असते ना, तेवढी कुठेच नाही मिळणार. आणि अशी मजा फक्त गावाकडं मिळू शकते असं खूप जणाला वाटत असेल, तर हे शहरातही मिळू शकते. तर आम्ही भिवंडीमध्ये राहतो आणि भिवंडीमध्ये हे आहेत जांभळाचे मळे. आता इथले जे जुने लोक आहेत ते म्हणतात की आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्याला जांभळाचं माहेरघर म्हणायचे. कारण तुम्ही रस्त्यानं जिथून याल ना, तिथून सगळे तुम्हाला जांभळाचे झाडं दिसणार. आणि उन्हाळ्यामध्ये सगळे जांभळं रस्त्यावर पडून रस्ता असा जांभळट कलरचा वाटतो. असं वाटतं ना की कोणीतरी असं कलर खेळलं इथं. आत्ता होळी झाली आणि हे सगळं जांभळ्या रंगानं कोणीतरी होळी खेळली असं वाटणार. तर जिथं पाहाल तिथं जांभळं, रस्त्यावर पण जांभळं. रस्त्यावरचे पण जांभळं वेचतात खूप जण, पण गाड्यामुळं ते बरेच पिचकतात. जसं की इथंही खूप जणं वेचायला येतात. खूप जणं, जेवढे पण आसपासचे बिल्डिंगवाले आहेत तेवढे. हे बघा, ही आमची बिल्डिंग. आणि आता आम्ही चाललो घरी जाताना पण झाड लागलं की वेचायचं जांभळं, बस एवढंच होतं. आणि इथं नुसतं जांभळंच नाही तर आंबे, चिंचा, बोरं आणि बिबेसुद्धा मिळतात. आणि थोडं दूर गेलं की पपयाचे झाडं, शेवग्याचे झाडं. मला तर असं वाटतच नाही की मी जणू असं शहरात आहे. असं वाटते की मी गावाकडे एकदम मस्त खेड्यामध्ये. तर बाहेर निघाल तर वाटेल की तुम्ही मुंबईत आहात. पण जर असं बिल्डिंगच्या आसपास बघाल तर सगळे हे जांभळाचे झाडं. हे बघा, एवढे सारे जांभळं मिळालेले आहेत आम्हाला. कसं आहे मित्रांनो, झाडं आपल्याला खूप काही देतात, पण आपण झाडाला काहीही न देता, पण आजकाल काय चाललं आहे तुम्हाला तर माहीतच आहे. सगळीकडे झाडं तोडण्याचं काम चालू आहे आपल्या सरकारचं.